हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मॉम अँड परी यूट्यूब चॅनल. आज माहिती आपण कुठे चाललो आहोत? कोकणामध्ये, कुडाळला. चला तर मग बघूया. हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. पावसाळी क्लायमेट. कोकण म्हटलं की इमॅजिनेशनच्या वर्ल्डमध्ये पहिला येतो तो अथांग असा समुद्र, त्या नारळाच्या बागा, हिरवीगार झाडी आणि तो कोस्टल रोड. बोलायला इतकं सुंदर वाटतं तर अनुभवायला किती छान वाटेल. गाडी इथेच लावायला लागेल असं वाटतंय. जाण्याचा मार्ग देवा. हा ॲरो दाखवला होता तो टेंट हाऊसकडे जाण्याचा मार्ग. तिथे पुढचे 2 दिवस आम्ही थांबणार होतो. या रस्त्यापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती टेंट हाऊस होतं, पण आम्ही चुकून भलत्याच दिशेने गेलो होतो म्हणून थोडा वेळ झाला. इतकी शांतता होती की चपलांचा सुद्धा आवाज येत होता आणि झोपांमधल्या लहान किड्यांचा पण. समुद्राचा आवाज येतोय पूर्ण. बेसिकली कोकण हे प्रत्येकाच्या ट्रॅव्हलिंग लिस्टमध्ये असतं. नक्की एकदा जाऊन पाहू कोकण, हे सगळ्यांचं म्हणणं असतं. दो जन इधर चलो. मेरे को लगता है ये पास में है, कारण की इकडे वरनं चढायचं म्हणजे अवघड होणार आहे. तुम उधर से जाओ, हम यहाँ पे चेक करते. ए फोन घेऊन जा. कुठे गेली? एक गाव आहे का ग? अगं इथे गाडी येते. फणस घेऊन जायचं. फणस पण किती लागले. थांब तू. हॉर्नबिल कुठे? हॉर्नबिल. पुढच्या वेळेला माझ्या मैत्रिणीला नक्की कॅमेरा पकडण्याची ट्रेनिंग दिली पाहिजे. हे खाली काय नाही दिसत. उतार आहे. उतारावरनं असं गोल दिसणार आहे रस्ता. तिकडे बुतून द्यायचं घर. येऊ दे चल. आवाज आला. रस्ता अतिशय फॉरेस्ट सारखा, ते जंगल रस्ता. जावा जावा तुम्ही. ऍक्च्युली गावातल्या लहान मुलांनी हा खोडकरपणाने आम्हाला रस्ता सांगितला, जो नुसता झाडाझुडपातून होता. बट ठीक आहे, मज्जा पण आली. रस्ता चढून आणि उतरून घामाच्या धारा. हा शुश. बापरे, हळू हळू हळू. मला वाटतं कोणतरी आपल्याला हाक मारताय का? बाटा वगैरे. हो, मला पण असं वाटलं. हा रस्ता असा दिसतोय, पण पुढे जाऊन जे व्ह्यू भेटणार आहे ना, त्याच्यासाठी हा स्ट्रगल आहे त्याच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे तुमची लाडकी परी नवीन व्लॉग घेऊन. आणि हे बघा माझे सगळे फ्रेंड्स. हिचं नाव आहे आर्या, तिचं नाव आहे ओवी. हॅलो. तर चला मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते की मी कुठे आली आहे. हे बघा साईडो. तुम्ही हे जे व्हाईट हाऊस बघतायत ना, एवढे मोठे, ते टेंट हाऊस आहे. आणि आम्ही आता या टेंट हाऊस मध्ये राहतोय. आणि आता नाईट व्हायला आली आहे थोडी, म्हणून आम्ही थोड्या वेळच बाहेर खेळतोय आता. हे बघा, आणि आमचे खेळण्या सगळे तसेच पडलेत. हे बघा माझे खेळण्या सगळे. बघा सगळा पसारा झाला इथे. आणि मी तुम्हाला आता जरा त्या सिका लेक नदीचा कशाचा तरी व्ह्यू दाखवते. मस्त एकदम.
ते बघा तिथे सगळे बसलेत मस्त फ्रेश एअर घेत. चलो हे लोकेशन इतकं सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तुम्हाला निवांत असा छान वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. आणि हे जे बॅकवॉटर दिसतंय त्याच्या अपोजिट अगदी समोरच जवळच लागून समुद्रकिनारा आहे नुसती. जणू काही ऑस्ट्रेलिया आणि युरोपला जाण्याचं फिलिंग येईल तुम्हाला बीचवर जाऊन. वातावरण तर इतकं सुंदर होतं ना, इतकी शांतता, खूप प्लेझंट वाटत होतं. आणि हे जे तुम्हाला तलावासारखं पाणी दिसत असेल ते नीती समुद्र किनाऱ्याचं बॅकवॉटर आहे. आणि आता जी वेळ आहे ती थोडंसं ॲडव्हेंचर, थोडं स्पोर्ट्स करायची. कयाकिंग केलं लाईफमध्ये पहिल्यांदा मी केलं आणि इतकं मस्त वाटलं ना, खूप मजा आली. मी आणि माझी मैत्रीण ॲक्च्युली आम्ही आधी घाबरलो होतो पण नंतर खूप मजा आली. अपोजिट लेफ्ट जायचं तर राईट.
माझ्या लिस्टमध्ये आत्तापर्यंत मी जेवढे बीच बघितले आहेत त्यापैकी हा एक बेस्ट बीच होता. अगदी स्वच्छ, खूपच भारी होता. क्लीन अशी सिल्वर सँड, स्वच्छ पाणी, अगदी पाण्यातले लहान लहान मासे पण दिसत होते. समुद्राच्या लाटा, खूपच ऑसम होतं. अगदी किनाऱ्यालगतच आम्ही खेळत होतो, कारण समुद्राच्या लाटा बघता पुढे जाण्याचं काय धाडस झालं नाही आणि आमच्यासोबत बच्चा पार्टी पण होती, त्यामुळे चाललं होतं किनारी आसपास खेळणं. आणि गमतीची गोष्ट आता बघा, हे माझे अतरंगी फ्रेंड्स, कयाकिंगमध्ये अर्धी गँग आणि अर्धी गँग यांना किनाऱ्यावरती पोहत ढकलत घेऊन आलेत. अभिनीतला कळायला पाहिजे होतं. आणि आता आम्ही निघालो निवती समुद्र किनारा फिरायला, गोल्डन रॉक बघायला. अगदी हॉर्नबिल नेस्टच्या बाजूलाच लागून समुद्र किनाऱ्याजवळ हा गोल्डन रॉक आहे. गोल्डन रॉकवरती पोहोचल्यावर थोडा वेळ स्पेंड केला, फोटोशूट केले, सगळ्यांनी व्हिडिओज काढले. गोल्डन रॉकवरून अथांग असा पसरलेला भला मोठा समुद्र, खूप सुंदर असा व्ह्यू होता. मग काय परत निघालो टेंट हाऊसवरती. पोचता अंधार होत आला होता. बघून वाटतंय ना कहना प्यार हे मूवी मधला बीच, आठवलं का? आणि हा आहे हॉर्नबिल नेस्टचा एंट्रन्स. पायाखाली मऊशार क्लीन अशी वाळू, तो काळाकुट्ट अंधार, ते नारळाचे झाडं, वॉर्म लाईटच्या तोरणांच्या माळा, खूप सुंदर असा माहोल तयार झाला होता. आणि अशा माहोलमध्ये मैत्रिणीचा बर्थडे, मग काय सेलिब्रेट केला आम्ही मस्त.
softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not तर हा कोकणातला mine, छोटासा just व्हिडिओ my शूट करण्याचा प्रयत्न केला होता. कसा वाटला तुम्हाला तो कमेंट करून नक्की सांगा. सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. तोपर्यंत बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. told me you don't really do commitment, trust me, consider your message received. When you said you couldn't take us too seriously, I must admit I was relieved, 'cause I never wanna play happy families with you, but I like having you around. I'm fully aware this is a flash in the pan, but we can still have fun for now. Stop paying so much attention, and when you're moving in another direction, don't worry, I get it. I meant what I said when I said it, lady. I never wanna look at a house in the garden, I never wanna lock you down.